नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. आंबेलोहळ गटाच्या महायुतीच्या भाजपचे जिल्हा परिषदचे उमेदवार रतनदादा बत्तीशा आणि पंचायत समितीचे उमेदवार भगवान बोराडे यांच्या प्रचारार्थ आंबेलोहळ येथे आमदार प्रशांत बंब यांनी प्रचार सभेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे काय महत्त्व आहे, शेतकऱ्यांना आणि गावोगाव विकासाचा कसा उपयोग होतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन मतदारांना केले. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पार पडली. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी गटामध्ये 10 वर्षात जी विकास कामे केली त्या विकास कामाचा आराखडा त्यांनी वाचून दाखवला. यावेळी ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. यापुढे आमदार प्रशांत बंब काय म्हणतात ते आपण पाहूया फक्त सूर्य वार्ता न्यूजवर. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आमदारकी माझी झाली होती. आंबेलोळ वासियांनी मला भरभरून प्रतिसाद दिला होता. मला लीड मिळालेली आहे. इथनं काही बुथवर कमी आहे, काही हरकत नाही, त्याची चर्चा आपण करूया. मित्रांनो, आज पुनश्च एकदा अत्यंत महत्वाचे म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये जी आपली घटनात्मक रचना आहे, सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, ज्या ऑटोनॉमस बॉडी आहेत जिथे महानगरपालिका, नगर परिषद, तो जर भाग सोडला तर आपल्या ग्रामीण भागामध्ये खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती मेंबर आणि ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, या सगळ्या चेनेज मध्ये सर्वात महत्वाचे 2 पद आहेत. ते आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य. मित्रांनो, शेवटपर्यंत माझा आवाज बरोबर येतोय का? येतोय ना? आवाज बॅक मारतोय ना? थोडस बघून घ्यायचं बेटा. तर आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी माझ्या मतदारसंघातली युती, आणि या युतीमध्ये काही गट शिवसेनेला सुटलेत, काही गट भारतीय जनता पार्टीला सुटलेत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी जसं ठरवून आम्हाला दिलं त्या पद्धतीने आम्ही इलेक्शन लढवतोय दोघांचे गट घडून. आणि आंबेलोहळ हे संपूर्ण गट भारतीय जनता पार्टी आणि कमळ या चिन्हाला सुटलेलं आहे. आणि म्हणून जिल्हा परिषदचं हे आंबेलोहळचं गट, नाव गटाचं आंबेलोहळच आहे, परंतु 2 गण आहेत. एक गण आहे आंबेलोहळ आणि दुसरा गण आहे आसेगाव. तर या आंबेलोहळ गट आणि गण करता आज मी पहिलं बटन कमळ जिल्हा परिषद गटाचं आणि दुसरंही बटन पंचायत समिती करता गणाचं, याच्यासाठी मतदान मागायला मी आलेलो आहे. आताच माझ्या अगोदर आमच्या झेडपी सदस्य मी याकरता आता डायरेक्ट म्हणतोय की तू जी भावना व्यक्त केली रतन, आता आंबेलोळ वासियांनी ठरवलंय की रतन आणि भगवान भाऊ बोराडे या दोघांनाही भरभरून मतदान तुला देणार आहे. आता हे प्रेम त्यांचं मला दिसतंय. आणि म्हणून मी रतन दादा बत्तीसे आणि भगवान भाऊ बोराडे कमळ गटा करतात आणि पंचायत समिती गणा करतात कमल, हे दोनही कॅन्डिडेट आमचे मित्रांनो आहेत. मित्रांनो, मी जे बोललो अत्यंत महत्वाचे हे 2 पद आहेत. त्याचं कारण असं आहे की आपण जे आपला प्रपंच चालवतो, आपण आपला काम धंदा करतो, आपण शिक्षण करतो, आपले सगळे व्यापातले काम करून आपल्याला काही बाबी सार्वजनिक लागतात. म्हणजे समजा एका गल्लीमध्ये 200 लोक राहतात. 200 लोक राहतात, ते त्यांचं घराचं कमवतील, घराचं बघतील, लग्न बघतील, काय असेल त्यांचं घरचं बघतील. पण बाहेर पडल्यावर मला एक रस्ता लागतो. ते 200 जण मिळून वर्गणी करून रस्ता नाही करू शकत. किंवा आपल्याला गावामध्ये काय आणखीन चौक लागतो, आपल्याला स्मशानभूमीचे शेड लागतात, कब्रस्तानाकरता संरक्षण भिंत लागते, जे काही लागतं आपल्याला. इतकंच नाही, आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या सिस्टमच्या ज्या म्हणजे त्याला म्हणतो आपण स्कीम्स आहेत, त्या पण आपल्याला भेटावं, हे सरकारची जिम्मेदारी असते. आणि म्हणून आपल्यातनच काही लोकांना आपण निवडून की बाबा रे, राज्याची तिजोरी आहे, जिल्ह्याची तिजोरी आहे, तू जाय, आमच्या समस्या मांड आणि आमच्या गावाकरता तू सार्वजनिक बाबी आण. याच्याकरता ग्रामपंचायत दिलेली आहे,
नंतर जिल्हा पंचायत समिती आमदार आणि खासदार, यामध्ये हे काय महत्वाचं पद आहे? कारण खास समजा तुम्ही सांगितलं रस्ता वगैरे बनवायचा, आपण वर्गणी घेऊ शकत नाही. हा रस्ता सार्वजनिक ज्यांच्या मार्फत होतात त्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो, बरोबर आहे. आता समजा मी गावामध्ये आलो, आमदार, तुमची काय मागणी राहील? बाबा आम्हाला सार्वजनिक जितकं मी बोललो आता सर्व सभागृह द्या, आम्हाला कब्रस्तान करता भिंत द्या किंवा जागा द्या, स्मशानभूमी करता द्या, किंवा काही जे महापुरुषांचे आपले पुतळे असतात त्यांच्या सुशोभीकरणाकरता पाहिजे, अनेक अशा बाबी गावात घुसल्यावर तुम्ही सांगता. मित्रांनो, 2 बाबी ज्या अत्यावश्यक आहे, आमदारांकडनं अपेक्षित आहे, त्याच तुम्ही मागत नाही. आणि त्याच्यावर मी किती प्रचंड काम करून आज कुठपर्यंत आलोय, ती बाब बाकीच्या ह्या गोष्टी जितक्याच ना, जितक्या तुम्ही म्हणजे तुम्ही जे मागणी करता त्याचा मी सगळा हिशोब घेऊन आलोय, सगळा हिशोब आणलाय मी आंबेलो. तुम्हाला माहिती पण आहे, काय असं खडी खडी सांगायची गरज तरी पण मी वाचून दाखवणार मित्रांनो. हे तर मी संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त निधी आणलाय तो तुम्हाला मी दाखवेल. पण महत्वाची बाब होती, आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळपास 9 वर्षानंतर आज होत आहे. 4 ते 5 वर्ष निवडणुकाच झाल्याने अधिकारी राज तो सर्व होता आणि आम्हाला प्रचंड अडचणी यायच्या. सुदैवाने आत्ताच मी पुन्हा 4्यांदा आमदार झालेलो आहे, आणि आता आम्हाला इतकं वाटत होतं की हा गावात आमचा पैसा पोहोचत नाही, अधिकारी महोदय आम्हाला बरोबर माहिती देत नाही, कुठे काय पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे. आणि याकरता हे इलेक्शन होऊन लागले, इतकी काम आमच्या सरकारने प्रचंड सुप्रीम कोर्टमध्ये आपली चांगली बाजू मांडून हे इलेक्शन घेतलेले आहेत, आणि त्या इलेक्शनला आपण जातोय. का मी हे सांगतो इतके महत्वाचे पद आहेत? कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जितक्या बाबी तुम्हाला लागतात त्या पण, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जीवनाच्या प्रपंचामध्ये तुमचं जे उपजीविकेचं साधारण उत्पन्न आहे हे सुद्धा ह्यांच्याच मार्फत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. जसं आता आमच्या सरकारने निर्णय घेतला, सन्माननीय फडणवीस साहेब काय निर्णय घेतला? आता आम्हाला आमचं राज्य श्रीमंत करायचं आहे. श्रीमंत करताना काय करावं लागेल? जोपर्यंत आमचे प्रत्येक नागरिक श्रीमंत होत नाही तोपर्यंत कोणतंही राज्य श्रीमंत होत नाही. नाहीतर 80% लोक गरीब, 20% लोक पैसेवाले, 5% लोकांकडे सगळी संपत्ती, असे राज्य आणि देश श्रीमंत होत नाही. सर्वांगीण विकास करण्याचे काही निर्णय त्यांनी घेतले मित्रांनो, आणि त्याची अंमलबजावणी कशी होते ती माझी कान खोलून आपण ऐकावे. आपापले मोबाईलचे कृपया ते सायलेंट करून टाका. मी जोपर्यंत तुमच्याशी बोलतो जास्त वेळ तुमचा घेणार नाही, परंतु जे मी बोलेल कृपया शांत चित्ताने ऐकावा, मोबाईल वगैरे मध्ये वाचू नये अशी माझी विनंती. काय निर्णय घेतला? सन्माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या सरकारने जो निर्णय घेतला, पहिले सुरुवात केली आहे 2 बाबीतनं. नंबर 1, आमच्या शेतकरी मित्रांना अगोदर आम्हाला श्रीमंत करण्याच्या 3 पायऱ्या केल्या आहेत. 3 वर्ष, 4 वर्ष आणि 3 वर्ष. नंबर 2, आज जे नवयुवक आहेत 24 वर्ष ते 50 वर्ष त्यांना त्यांच्या ब्रेन प्रमाणे काम भेटावं. आणि नंबर 3, पुढच्या पिढ्या आता बर्बाद होऊ नये म्हणून शिक्षणाची क्वालिटी अत्यंत चांगली करावी. या 3 बेसवर आज तुम्ही माझी बाब आणि आजची तारीख मित्रांनो लिहून घ्या. 2/2/26 बरोबर आहे. तुम्ही बघा तुमचा लोड आता टप्प्याटप्प्याने कसा कमी होईल आणि 10 वर्षात आपण पुढे जातोय. उदाहरणार्थ शेतीपासून मी सुरू करतो. काय निर्णय घेतला आमच्या सरकारने, सन्माननीय फडणवीस साहेबांनी? आता भविष्यामध्ये 3 वर्षाच्या आत शेतकऱ्यांना अगदी तणाव मुक्त करून त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे, म्हणजे ते जे पिकवतात ते अगदी कमी पैशात चांगलं पिकलं गेलं पाहिजे आणि त्याला चांगले भाव भेटले पाहिजे. काय केलं त्याच्याकरता पहिला निर्णय घेतला, इथून भविष्यामध्ये एकही शेतकऱ्याकडनं 1 रुपयाचं पण वीज बिल घेतलं जाणार नाही. हा पहिला निर्णय घेतला आणि अंमलबजावणी सुरू केली मित्रांनो. अंमलबजावणी सुरू केली. सांगा मला शेतकरी मित्रांनो, 1 वर्ष झालं तुम्हाला वीज बिल येतंय का? येतंय का वीज बिल? नाही. ठीक आहे, वीज बिल माफ म्हणजे घेणार नाही. पण तुमचा ताबडतोब मनामध्ये प्रश्न आला असेल, ठीक आहे वीज बिल नाही घेऊ लागले, पण वीज तर भेटली पाहिजे, ती पण दिवसा भेटली पाहिजे, मुबलक भेटली पाहिजे. मला कुणाचंही मन दुखवायचं नव्हतं, पण मला
हक्काने एक आमदार म्हणून काही कटू गोष्टी तुमच्या समोर ठेवाव्या लागल्या. मनात ठेवू नका त्या कटू गोष्टी. मी जरा जरी माझ्या बोलण्यात मला कोणाला म्हणजे राग, मला मुद्दाम बोलायचं नव्हतं, तरी जरा जरी कुणाला राग आला असेल, वाईट वाटला असेल, हात जोडून माफी मागतो. 7 तारखेला तुम्ही कमळच्या समोरचे दोन्ही बटन दाबाल अशा अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही ते करालच अशी शाश्वती घेऊन उतरतो. आणि मी शब्द देतो, जितकं बोललो त्यापेक्षा पण जास्त काम मी करून दाखवील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर्व मत चालवलं मित्रांनो. कोरोना होता, 4 मजली आपण 9 दिवसात हॉस्पिटल उभं केलं. शेकडो लोकांचे आम्ही प्राण वाचवू शकलो. आम्ही उपकार नाही केले, परंतु जी जाण आम्हाला पाहिजे. आमचे सगळे मित्र झटतात, करतात. रत्नासो, भगवान भाऊ असो कित्येक आमचे मित्र आहेत. या सर्वांना तिकडे आमचा संविराम आहे, मालकर आहे, आपला हा रावते, सगळे जितके मित्र आहेत ते झटून काम करतात मित्रांनो. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सर्वांना, आपल्याला मतदान देताना आपला विचार असला पाहिजे विकासाच्या बाबतीमध्ये. आज समजा आता आंबेलोळ आहे. आंबेलोळ तुम्ही म्हणाल इतके मोठे गोष्टी बोलले, आमच्या आंबेलोळला काय झालं, तुमच्या गावाचं काय काय दिलं ते वाचून दाखवू का? पटापट वाचून दाखवतो. जर याच्यात हुकलं चुकलं मध्येच मला थांबू नका, आठवणीत ठेवा. कारण की मी हिशोब याच्याकरताच देऊ लागलो. कधी कधी काय असतं, पैसे पाठवतो ते गायब होऊन जातात कधी कधी, आहे ना. तर हा हिशोब याच्याकडे फटाफट वाचून दाखवतो. लक्षात ठेव, हे माझा गेल्या 10 वर्षाचा हिशोब देऊ लागलो. असं नाही की मागच्या टर्मचा देऊ लागलो, 10 वर्षाचा हिशोब देऊ लागलो मित्रांनो. फटाफट वाचून दाखवतो. लक्षात ठेवजा. कोणतं नाही झालं, मी तुम्हाला त्याचं एप्रिलमध्ये पुन्हा इंजिनियरला पाठवून ते तिथे वसुली करायला त्याचे पण कागदपत्र देईल. आणि तुम्ही शक्यता नाहीये, पण तरी लक्षात ठेवा. पटापट